विरार पूर्वेतील डीमार्टमध्ये खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला विरार पूर्वेकडील डीमार्टमध्ये खरेदीसाठी आली होती। त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने तिची पर्स जी ट्रॉलीमध्ये होती ती क्षणात उचलून पसार झाला। काही वेळानंतर महिला बिलिंग काउंटरवर पोहोचली असता तिला ट्रॉलीतील पर्स गायब झाल्याचं लक्षात आलं। तत्काळ तिने डीमार्ट व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दिसल्याचं समोर आलं आहे। या घटनेमुळे डीमार्टमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। ग्राहकांनी संताप व्यक्त करताना म्हटलं आहे की आपल्याला वस्तू स्वस्त मिळतात म्हणून आपण डीमार्टमध्ये खरेदी करतो, परंतु येथे सुरक्षेची पातळी अत्यंत हलगर्जीपणाची आहे। डीमार्ट मॅनेजरने याबाबत जबाबदारी झटकत पर्स चोरी बाहेरील प्रकरण आहे असे सांगितल्याचं साक्षीदाराने म्हटलं आहे। सदर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे। बघा, नागरिकांना मी आवर्जून सांगतो, तुम्ही दिवाळीची खरेदी करायला जात आहात तो मॉल मध्ये चोरांचा सुकसुकाट चाललाय। कुठलाही मॉल असो, मग तो डीमार्ट असो किंवा अजून कुठला मॉल असो, तर महिलांच्या बॅगेमधनं पर्स काढून चोरीला गेली ही आमची महिला आहे। मी एवढंच सांगेन, अशी चोरी कुठे होत असेल आणि जे चोर निदर्शनास आल्यात तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या। त्या चोराला चोरी कशी करायची आम्ही दाखवू। आणि जे मोठे मोठे मॉल बनतात आहेत डीमार्ट मधून सर्रास चोऱ्या होत आहेत। हा याच्या मुलीची चोरी झाली, 4,500 कंप्लेंट केली, चोर अजून भेटला नाही। आज इथे 4,500-5,000 रुपये गेले। तर सामान्य माणूस इकडे खरेदी करायला येतो तर मॉलवाल्यांनी सिक्युरिटी वाढवावी। आम्ही इकडे खरेदी करायला काय येतो तर सामान कमी दरात मिळते, पण आमचे जर पाकिटच जाणार असतील तर मॉलमध्ये जाण्यामध्ये काय अर्थ नाही। हव्यासासाठी शॉपिंगला जाणाऱ्यांनी आता डीमार्ट सारख्या गर्दीच्या ठिकाणीही जागरूक राहणं अत्यावश्यक झालं आहे।